पोक्सोचे कलम 4(8)(12 व आयपीसीचे कलम 363, 376, 2J मधून आरोपीत जामीन मंजूर। यात थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादीने तारीख 20/6/2024 रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर येथे तिच्या अल्पवयीन 16 वर्षाच्या मुलीस आरोपी आविष्कार मेघराज हजारे राहणार पात्रूड चौक सोलापूर यांनी फूस लावून तारीख 19/6/2024 रोजी पळवून नेले अशी फिर्याद दाखल केली। त्यावरून पीडिता ही तारीख 22/6/2024 रोजी स्वतःहून सदर बाजार पोलीस स्टेशनला हजर झाली व तिने 1 जून 2023 पासून आविष्कार हजारेची इंस्टाग्रामवर ओळख झाली व सदर ओळखीचे मैत्रीत व नंतर प्रेमात रूपांतर झाले व तारीख 1/6/2024 रोजी आविष्कार याने त्याच्या घरी कोणी नसल्याचे सांगून त्याच्या राहत्या घरी बोलावून घेतले व त्यात त्यांचे शरीर संबंध आले असे सांगितल्यावरून सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये आरोपी आविष्कार विरुद्ध पोक्सोचे कलम 4(8)(12 व आयपीसीचे कलम 363, 376, 2J प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। त्यात आरोपीला अटक होईल या भीतीने आरोपीने ॲडव्होकेट DN भडंगे व ॲडव्होकेट NN भडंगे यांच्यामार्फत मेहरबान जिल्हा न्यायालय सोलापूर यांच्या कोर्टात अटकपूर्व जामिनाकरता अर्ज ठेवला होता। त्यामध्ये सदर जामीन अर्जास सरकारी वकिलांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला, परंतु पीडिता हिने स्वतःहून आविष्कार यास फोन करून तारीख 19/6/2024 रोजी मुंबईला घेऊन जाण्यास सांगितले व तारीख 1/6/2024 रोजीच्या घटनेबद्दल ती पहिल्यांदाच सांगत आहे। शिवाय जर तारीख 1/6/2024 रोजी अशी काही घटना घडली असती तर तिने आविष्कारला 19/6/2024 रोजी मुंबईला चल म्हणून कोणताच फोन केला नसता। तसेच तक्रारदार पीडिताच्या आईचा पीडिता व आरोपी आविष्कार हजारे याच्या मैत्रीला तीव्र विरोध होता। तिने सदर विरोधातून खोटी फिर्याद दाखल केली आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला। सदरचा युक्तिवाद मेहरबान विशेष जिल्हा न्यायाधीश श्री SV केंद्रे साहेब यांनी ग्राह्य म्हणून साक्षीदारांवर दबाव आणणार नाही। चार्जशीट दाखल होईपर्यंत रविवार व बुधवार रोजी दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान आरोपीस हजेरी लावून पोलीस तपासात सहकार्य करण्याच्या व रक्कम ₹20,000च्या जामिनावर अटकपूर्व जामीन मंजूर केला। यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांनी काम पाहिले। Like, subscribe, click on the bell.